मी बहुतांश वेळेस असं पाहिलेलं आहे की ही महिलांचे प्रश्न जे सोडवण्याकरता ना आपल्याला प्रशासनात येण्याची गरज आहे। त्या रस्त्यावरती लाईटीचा खांबा आहे, पण तिकडे ती दिवेच पेटलेले नाहीये, मग तो खांबा काय कशासाठी का असून उपयोगच नाहीये ना। माझे सासरे माननीय श्री उत्तम फकीराज सगळे हे पूर्वीपासून आपले कट्टर शिवसैनिक साहेब होते आणि त्यानंतर 20 वर्षानंतर आज पहिल्यांदाच आमच्या सगळे घराण्यामध्ये माझा प्रवेश आहे, तोही भाजपा भारतीय जनता पार्टीमध्ये। नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे। आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज। आपण मीडिया भारत न्यूजच्या अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिकेतील सार्वत्रिक निवडणुकाच्या निमित्तानं शहरात जी रणधुमाळी सुरू आहेत त्यातून आपण उमेदवारांचे वेगवेगळे जनतेविषयी असणारे अजेंडे जाणून घेत आहोत। सध्या मी आहे प्रभाग क्रमांक 13च्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ॲडव्होकेट सुवर्णा सगळे यांच्याकडे। एक महिला म्हणून, विधितज्ञ म्हणून गेले अनेक वर्षांपासून त्या महिलांचे प्रश्न प्रामुख्याने मांडत आलेले आहेत, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि आता कोर्टाच्या दालनातून त्यांनी थेट निवडणुकीच्या रणमैदानात उडी घेतलेली आहे। नेमका त्यांचा काय अजेंडा असणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सुवर्णाजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद प्रफुल्लजी। तुम्ही निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहात, त्यात माझीही प्रतिक्रिया जाणून घेत आहात, याकरता मनापासून धन्यवाद। पहिलाच प्रश्न असा विचारतो की वकिलीचा व्यवसाय तुमचा उत्तम चालू असताना राजकारणात जाण्याची म्हणजे आवड का निर्माण झाली किंवा राजकारणात उडी का घेतली, निवडणुका का लढवल्यात? प्रफुल्लजी, तुम्ही जसं म्हणतात त्याचप्रमाणे माझा वकिलीचा व्यवसाय एकदम व्यवस्थित चालू होता आणि आहे, अजूनही आहे, पण तरीही मी बहुतांश वेळेस असं पाहिलेलं आहे की ही महिलांचे प्रश्न जे सोडवण्याकरता ना आपल्याला प्रशासनात येण्याची गरज आहे। जोवर माझ्या हातात प्रशासनाची सत्ता येत नाही ना, मी समोरच्याला जर सांगितलं की ती महिला दररोजची 12 वाजता घरी येते, त्या रस्त्यावरती लाईटीचा खांबा आहे, पण तिकडे ती दिवेच पेटलेले नाहीये, मग तो खांबा काय कशासाठी का असून उपयोगच नाहीये ना। तर त्यावरचे ते रात्रीचे पण त्या महिला येताना ते दिवे पाहिजे। मी याकरता ज्या वेळेस माझ्या हातात प्रशासन येईल तर मी नक्की वेगवेगळ्या पण राजकारणामध्ये तुम्हाला अनुभव आहे का, काही राजकीय वारसा आहे का? होय, राजकीय वारसा आहे। माझे सासरे माननीय श्री उत्तम फकीराज सगळे हे पूर्वीपासून आपले कट्टर शिवसैनिक साहेब होते। परंतु आता त्यांनी काही वर्षांपूर्वी राजनीती सोडलेली आहे आणि त्यानंतर 20 वर्षानंतर आज पहिल्यांदाच आमच्या सगळे घराण्यामध्ये माझा प्रवेश आहे, तोही भाजपा भारतीय जनता पार्टीमध्ये। अच्छा, सासरे शिवसेनेत होते, हो। मग तुम्ही भारतीय जनता पक्षाची निवड का केली? आपण महाराष्ट्रात राहतोय तर माननीय बाळासाहेब ठाकरेंजींचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। पण जर तुम्हाला खरंच परिवर्तन आणि जर खरंच विकास हवा असेल तर आपल्याला भाजपाच्या सोबत जोडावंच लागणार आहे। महिलांकरता आपल्या लाडकी बहीण योजना आहे, आवास योजना आहे, तरुण मुलांनाही रोजगार नसेल तर तरुण मुलांनाही रोजगार आहेत, म्हणजे असे मोदीजींच्या भरपूर योजना आहेत। त्या सर्वांना या योजनांचा लाभ घेण्यात यावा, याकरता जर खरंही मी सांगते परिवर्तन हवं असेल तर आपल्याला देवाभाऊच्या सोबत राहायलाच हवं। राजकारण माझ्यासाठी नवीन नाहीये। माझे सासरे, माझे काका आणि गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा आम्हाला आदर आहे। तुम्हाला काय वाटतं की आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महिलांना हवा तसा सन्मान मिळतोय का? त्यांचं स्थान काय नेमकं? तसं तर महिलांचं स्थान हे 50% आरक्षण आहे, परंतु ते पूर्णपणे महिला घेतच नाहीये। काही महिलांना म्हणजे अजूनपर्यंत हे पण माहिती नाहीये की कुठल्या म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या कशा उपलब्ध करून घ्यायच्या आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये। मी ऍक्च्युली क्रिमिनल लॉयर आहे, तर माझ्याकडे डोमेस्टिक व्हायलन्सच्या पण केसेस येतात। पती किती सुशिक्षित महिला असू दे, आज इंजिनिअरिंग जरी झालेली असली ना ती मुलगी, तरी तिला घरामध्ये त्रास आहे। काही वेळेस त्या महिला सहन करतात, शेवटी आपल्या जवळ येतात आणि त्यांचे गाराणे गातात। त्यांना एवढा त्रास असतो की त्या काही वेळेस सांगू सुद्धा शकत नाही। महिला म्हणून इतके वर्ष झाले तुम्ही या प्रभाग 13 मध्ये राहतायत, इथल्या नागरिकांचे प्रमुख प्रश्न काय आहेत? आमच्या या प्रभागामध्ये पाण्याचा
प्रश्न सर्वात मोठा आहे. पाण्याचा यायचा जो बेटाईम आहे, तर त्यामुळे काय होतं, मग महिलांना सकाळी डबा करायला उठायचं असतं, त्यांची पुरेपूर झोप होत नाही. आणि त्यानंतर तसं पाहायला गेलं, जर आपल्या हातात प्रशासन आलं तर किमान आपण अजून एक म्हणजे वॉटर सप्लायचे जे टाके आहेत ते अजून आपण एखादी टाकी वाढवू. ते जे वॉटर सप्लायचे जे कॉक आहेत, वॉल आहेत, ते तिकडे नगरसेवक लोक सांगतात की इकडचे कमी खोला, इकडचे हे करा. ती दादागिरी बंद कराल तुम्ही? हो, आम्ही सगळ्यांना सारखाच वॉल करून सर्वांनाच आम्ही घरोघरी पाणी जाऊ देऊ. काही ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहेत, प्रशासन या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करतं. तर आमच्या हातात तुम्ही सत्ता जर दिली तर आम्ही नक्कीच परिवर्तन करू. उल्हास स्टेशनला जर तुम्ही रात्रीच्या वेळेस उतरून पहा, तुम्हाला असं वाटेल की आपण खेड्यापाड्यात उतरलेलो आहे. तर आपल्याला सर्वात पहिले ह्या उल्हास स्टेशन पासून आपल्याला विकास करायचा आहे. उल्हास स्टेशनला जर रात्रीचे 12 वाजता ती महिला आली ना, तर तिला तिची समोर म्हणजे तिला ही नजर करावी लागते अशी की कोणी माझ्या घरचं मला घ्यायला आलंय का नाही. आणि मोठे मोठे स्कायवॉक वगैरे आहे, त्यावरती पाहायला गेलं ना तर रात्रीचे चर्चे बसलेले असतात. म्हणजे तुम्ही हे मान्य करता की उल्हासनगरच्या इथे आता गुन्हेगारी, दहशत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी उल्हासनगर सारखी कुठेच नाहीये, उच्छाद आहे? कुठेच नाही. उल्हासनगर ह्या गोष्टीमध्ये मी माझ्या माहितीनुसार सांगते की उल्हासनगर गुन्हेगारीमध्ये 1 नंबर आहे. आणि गुन्हेगार लवकर म्हणजे गुन्हेगाराला गुन्हेगारी केल्यानंतर सुद्धा तो लवकर ताब्यात सुद्धा घेतला जात नाही. एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये उल्हासनगर 1 नंबर आहे. पण समजा तुम्ही निवडून आलात तर तुम्ही काय मतदारांना देणार आहात? इथल्या प्रभागाला काय देऊ इच्छिता? निवडून आल्यानंतर इकडच्या प्रभागाला ना विकास देऊ शकेल. आणि मी सांगते की तुम्ही उल्हास स्टेशनच्या इकडे हर एक ठिकाणी पहा, कुठेही की पुरुषांकरता कुठेही मुतारी दिसेल, पण ती जी महिला आहे ना तिच्याकरता कुठेच मुतारी दिसणार. आणि जर तिला जायची वेळ आली मुतारीलाच, तर तिला त्या मुतारीमध्ये पैसे द्यावे लागतात. का पैसे द्यायचे तिथे? 10 रुपये द्या, 15 रुपये द्या, असं आहे. अरे ती बिचारी 5-5, 4-4 तास ट्रॅव्हलिंग करते, त्यानंतर तो ब्रायडल होतो, नंतर PCOD सारख्या महिलांना समस्या होता. जर मी निवडून आली तर मी प्रशासनामध्ये नक्कीच परिवर्तन करणार आहे. जाता जाता तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आवाहन करेल की परिवर्तन ही काळाची गरज आहे. तर परिवर्तनासाठी तुम्ही पण मला मतदान करा. बदल नक्कीच होणार. पण लोकशाहीने तुम्हाला मला निवडून देण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. तर याकरता तुम्हा सर्वांना मी विनंती करते की एकदा आमच्यावर विश्वास ठेवून पहा. ॲडव्होकेट सुवर्णा सगळे यांनी महिलांच्या प्रमुख प्रश्नांना हात घातलाय, अक्षरशः मोतारीपासून त्यांच्या सुरक्षिततेपर्यंत, त्यांच्या आरोग्यापर्यंत. येणाऱ्या 16 तारखेनंतर आपल्याला पाहणं हे औत्सुक्याचं ठरणार आहे की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुवर्णा सगळे यांना प्रभाग क्रमांक 13चे मतदार किती कौल देतात आणि त्यांच्या मनात जो अजेंडा आहे तो खऱ्या अर्थानं अस्तित्वात येतो का, हे आपल्याला निवडणुकीनंतर पाहायला मिळेल.